अखंड हरिनाम सप्ताह पुरुषोत्तम मास अधिक महिना या निमित्त चाललेलं नामयज्ञ, ज्ञानयज्ञ, अन्नदान या सर्वांना सप्रेम विनम्रपूर्वक अभिवादन करून, सर्व ज्येष्ठ लोक आहात त्या सर्वांना विनम्र अभिवादन करून प्रवचन सेवेला सुरुवात करतो आहे। तसं पाहिलं तर जगाच्या दृष्टीनं या जगाची ऐसी कळवळ याची जाती करी लाभाविन प्रीती। जगाचा जो कळवळ आहे तो एकतर श्रुती माऊलीला येतो, दुसरा देवाला येतो आणि तिसरा संतांना येतो। तीन गोष्टी या आहेत। श्रुती माऊली पाहिलं, देवाला पाहिलं, त्याच्यापेक्षा संत वचनामध्ये आपण जर पाहिलं तर ऐसी कळवळ याची जाती करी लाभाविन प्रीती का म्हटलेलं आहे असं? कारण बुडत आहे जन न दखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून। बुडतेलं जन आहे, विषयामध्ये विषयांध झालेलं जे जन आहे ते जन कुठंतरी सन्मार्गाला लागावं, सत्कर्म रती वाढावी या दृष्टीनं चाललेल्या सप्ताहामध्ये उल्लेख मगाशीच केल्याप्रमाणे नामयज्ञ चालू आहे, ज्ञानयज्ञ चालू आहे। त्यामध्ये जगाच्या दृष्टीनं पाहिलं तर असंख्य कोटी जरी जनता असेल, असंख्य कोटी जरी लोक असले तरी चार विभागामध्ये या लोकांचं परिशीलन करावं लागतं। चार विभागामध्ये लोक विभागले जातात। त्यामध्ये विचार सागरकर सांगतात, पहिला आहे पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त। विषयामध्ये जो विषय आहेत ते विषय निषिद्ध आहेत का विधियुक्त आहेत याचं ज्ञात न होता त्या विषयाचं सेवन करतो आहे। म्हणजे विधी निषेध न जाणता तो विषय माझ्यासाठीच आहे ही ज्याची भावना होते त्याला पामर म्हटलेलं आहे। म्हणजे हा विषय सेवन केल्यानंतर, हा विषय उपभोगल्यानंतर मला पाप होईल का पुण्य होईल याचं ज्ञान नाही, आणि असलं तरी ते कर्मामध्ये उतरत नाही। उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येईल की एक महिन्याचा अधिक मास चालू आहे। आता शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पाहिलं तर वैरणीची चणचण आहे सगळीकडे। एक महिन्याचा अधिक मास चालू आहे, उष्णतेचे दिवस आहेत आणि 4 वाजता गेलेलो आहे वैरणीसाठी। माझं शेत थोडं लांब आहे, जाताना हत्तीगवताचा मस्तपैकी एक बांध दिसलेला आहे, तो दुसऱ्याचा आहे आणि तो शेतकरी त्या ठिकाणी नाही आहे। मनामध्ये विचार आला की सप्त्यासाठी लवकर गेलं पाहिजे, त्यासाठी 4 पेंड्या इथल्या नेल्या तरी काय अडचण। आणि ती कृतीमध्ये आल्यानंतर ती तशी कृती मनामध्ये आली आणि ती कृती केली। आता ती कृती केल्यानंतर यातून काय उत्पन्न होईल हे त्याच्या मनामध्ये येत नाही, त्याला पामर म्हणतात। म्हणजे प्रत्यक्षामध्ये आता भगवंताचं नाम घेण्यासाठी मी जात आहे तरी पण काही थोडं का पापाचरण झालेलं आहे। दुसरा आहे तो विषय आहे, तेच उदाहरण पुढे घेतो आहे। विषय म्हणजे विधियुक्त आपल्याला जे शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याचंच सेवन करत आहे। पाप केल्यानंतर किंवा कर्म जे करतो आहे मी
ते निषिद्ध कर्म केल्यानंतर पाप आचरण होणार आहे मला, आणि त्या पाप आचरण केल्यानंतर निषिद्ध कर्म केल्यानंतर पाप होणार आहे याची मनामध्ये भीती आहे आणि तो जाणतो आहे. परमेश्वरांकडं न्याय आहे या दृष्टीनं पाहिलं. मागचं उदाहरण घेतो पुढं. मनामध्ये जरी विचार आला तरी तो कर्मामध्ये उतरत नाही, पुढे गेला. माझं शेत जरी लांब असलं, 5 मिनिटं वेळ झाला तरी चालेल, परंतु मी काय करणार आहे, माझ्या शेतातीलच वैरण आणणार आहे. मग ती भलेही त्या शेतकऱ्यापेक्षा माझी वाईट असू दे, चालेल. त्याला विषय म्हणतात. आता ज्ञातुम इच्छा जिज्ञासा या दृष्टीनं पाहिलं. मुक्ताकडे काय आपण गरजेचं नाही असं मला वाटतं, कारण माझ्या विषयासाठी अनुकूल जे आहे तेवढंच मी घेतो आहे. जो सकल दुःख निवृत्ती अंतःकरणामध्ये व्हावी, जे दुःख आहे अनंत जन्मीचं संस्कारानं जे दुःख आपल्या अंतःकरणावर आलेलं आहे संचितानं, त्या दुःखावर सकल दुःख निवृत्ती व्हावी आणि परमानंदाचीच प्राप्ती व्हावी, यासाठी जो अहोरात्र प्रयत्न करतो आहे, आपलं कर्म करतो आहे, कर्म करत असताना ते सत्कर्म करतो आहे आणि मनामध्ये इच्छा आहे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. चित्तामध्ये तळमळ आहे. दररोज ज्ञानेश्वरी पारायण करतो आहे, देवपूजा करतो आहे, हरिपाठ करतो आहे, अनेक प्रकारे सेवा करतो आहे, परंतु अंतःकरणामध्ये जे म्हणावं तसं समाधान नाही. आता हे समाधान प्राप्त होण्यासाठी अंतःकरणाची ज्यावेळी तळमळ वाढते त्यावेळी तुकोबराया सुद्धा सांगतात की माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. भगवंताला सुद्धा त्या काळजी असते, बाबा माझा भक्त आहे ना, त्याचा उद्धार व्हावा आणि तो कशा पद्धतीनं व्हावा. म्हणजे आमचे तळाशीकर महाराज आपले उदाहरण द्यायचे की तापलेल्या तव्यावर भाकरी चट दिशी भाजते. म्हणजे तवा ज्यावेळी गरम होतो त्यावेळी भाकरी कशी लगेच भाजते, त्या पद्धतीनं साधकाची भक्ताची त्या अवस्था जी आहे ती तापलेल्या तव्यासारखी व्हावी. शास्त्रामध्ये याला एक सुंदर न्याय आहे, दुग्धम घृती घृतम क्रमात. दुधामध्ये तूप आहे, दुधामध्ये तूप आहे, परंतु त्या दुधावर प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला तूप मिळतं, प्रक्रिया केल्यानंतरच तूप मिळतं. तसं साधकाच्या अंतःकरणावर काही प्रक्रिया व्हाव्या लागतात, त्यानंतर तो तुपाकडे जातो. मग एकदा तूप झालं की भीती चित्ताची होत नाही. वृत्तीवर ज्यावेळी प्रक्रिया होत जाते त्यावेळी त्याला भीती काय राहत नाही. म्हणजे कसं की दूध आहे, नाशिवंत आहे, दूध निरसं दूध आपण म्हणतो, काही काळ आपण ठेवू शकतो, परंतु तेच दूध जर आपण तापवलं तर थोडा वेळ टिकतं. आता त्यामध्ये मुरवण टाकलं, दही थोडा काळ आपण ठेवू शकतो, लोणी पण काही काळ ठेवू शकतो, परंतु तूप अनेक दिवस ठेवू शकतो. त्या पद्धतीनं साधकाच्या वृत्तीमध्ये बदल होत व्हावा, ही साधकाची वृत्ती व्हावी. आणि तो साधक किंवा तो भक्त असं ज्यावेळी अंतःकरणामध्ये मनामध्ये आणत असतो आणि भगवंताला म्हणतो, आता अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समीप्रिया. अंतःकरणामध्ये अशा पद्धतीनं विशुद्ध वासना ज्या आहेत त्या विशुद्ध वासनेचा त्याग करून भगवंताला आपण शरण जातो, त्यावेळी भगवंतही काही साक्षात्कार आपल्याला देत असतो. आणि हा साक्षात्कार देत असताना प्रत्यक्ष अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे, एवं सतत युक्ताये भक्तास्त्वाम परिपासते. काय झालेलं आहे की 11 अध्यायापर्यंत आपण जर पाहिलं तर कर्मयोग सांगितलेला आहे, ज्ञानयोग सांगितलेला आहे, विभूती योग सांगितलेला आहे. सगळं भगवंतानं
जे पाहिजे आहे ते सर्व दिलेलं आहे. आणि जे पाहिजे आहे ते दिल्यानंतर संदिग्ध रूपामध्ये भगवंता अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न येतो की भगवंता हे सगळं सांगतोयस तू, मला मान्य आहे, म्हणजे असं कर, अमानित, आनंदवित, अहिंसा, शांती, आर्जवम, पाठीमागं सर्व हे श्लोक झालेले आहेत. हे सर्व तू सांगतो आहेस, परंतु आता मला एवढं सांग की तुला काय पाहिजे, नेमकं तुला भक्त कसा पाहिजे. आतापर्यंत काय केलेलं आहे, मी उपासना करतोय, म्हणजे मी ज्ञानेश्वरी पारायण सकाळी करतो आहे, ते पारायण योग्य आहे का अयोग्य आहे हे माझं मी ठरवतोय. काय करतो आहे, माझं मी ठरवतोय. म्हणजे माझी भक्ती जी आहे ती माझ्या पद्धतीने मी करतो आहे, वेळ मिळेल त्या पद्धतीने. परंतु आता तू सांग की तुला कशी भक्ती पाहिजे किंवा तुला कसा भक्त पाहिजे. मग त्यावेळी भगवंत म्हणतो की अनपेक्ष, म्हणजे अनपेक्ष संसारामध्ये राहा. कशा पद्धतीनं संसारामध्ये राहा, अन्नधान्य, आपल्याला जे अन्न मिळणार आहे त्याच्याबद्दल अनपेक्ष राहा. आता खरा संसार कसा चालू होतो याचं एक छोटंसं उदाहरण आपल्याला देतो, लक्षात येईल. अनपेक्ष राहणं म्हणजे काय. आता उष्णतेचे दिवस असल्यामुळं बऱ्यापैकी सकाळी शेतकरी काय करतात, लवकर उठून शेताकडं जातात. एक शेतकरी असाच लवकर शेताकडे जातो, सोबत न्याहारी नेलेली नसते, घरी कोण नसतात, आणि 10च्या दरम्यान येत असतो. वाटेतच त्याला एक मित्र भेटतो. अहो म्हणतो, शामराव काय केलं, काय नाही शेताकडे गेलतो, परंतु काय झालेलं आहे, काम थोडं अटकून आलेलो आहे, घरी कोण नाही, त्यामुळं आलेलो आहे. तो मित्र म्हणतो, अहो या, म्हणतो आता तसंच जाऊ नका, एक घोटभर पाणी प्याने तुम्ही इथून जा. आता घोटभर पाणी प्यायला बोलवणे ही पद्धत असते. मित्र असतो तो, आणि घोटभर पाणी घेता घेता तो काय करतो की पोह्यानं भरलेली एक प्लेट घरामध्ये नाश्त्याची असते ती घेऊन येतो आणि म्हणतो, हे घ्या, पाणी तसं पिणं योग्य नाही, काहीतरी खाऊन त्यावर पाणी प्या. आता काय असतं की 10 वाजेपर्यंत मेहनत केलेली असते, त्यामुळं खरोखरच कालवा पोटामध्ये झालेली असते. आता शेतकरी जो आहे त्याला माहिती कळतं ती की सकाळी न खाता गेल्यानंतर शेतामध्ये भरपूर काम केल्यानंतर, आता कोरोना काळानंतर जर हे पाहिलं तर जास्त प्रकार आहे, लगेच कालवा होती. म्हणजे पूर्वी शेतकरी दिवसभर तसे राहत होते शेतामध्ये, कापणीच्या दिवसामध्ये असेल किंवा इतर दिवसामध्ये असतील, परंतु आता ती तशी पद्धत राहिलेली नाही. लगेच चक्कर येणे, अनेक प्रकार होता. त्या पद्धतीनं बरं वाटतं, पोह्याची प्लेट हातामध्ये येते. आता तो पोह्याची प्लेट घेतल्यानंतर अनपेक्ष राहिला पाहिजे होता, खायला सुरुवात केली पाहिजे होती. मनामध्ये विचार आला की ह्या पोह्यावर जरा शेव बारीक असता तर बरं झालं असतं. इथं संसार चालू झाला. खरा संसार कधी चालू झाला, मनामध्ये विचार आला ज्यावेळी या पोह्यावर जर शेव झाली असती तर चांगलं झालं. भगवंताचा हा प्रसाद आहे, वदनी केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज होते नाम घेता पुकाची, हे जर म्हणून जर त्यानं ती पोह्याची प्लेट खाल्ली असती तर तो अनपेक्ष राहिला असता. परंतु ज्यावेळी शेव आहे म्हणजे पाहिजे होती यावर मनामध्ये जरी विचार आला, त्यावेळी तो अनपेक्ष राहत नाही. मग भगवंत काय म्हणतो, तू अनपेक्ष राहा, जे तुझ्या नशिबामध्ये आहे ते तुला 100% मिळणार आहे. कारण नशिबामध्ये जर पंचपक्वान असतील तर ते मिळणारच, कुठं का असं ना मिळणार. आता आपण वारीच्या वाटेला वगैरे बघतो, पाहतो, काय अचानकपणे काय मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही. आणि स्वतःचं घर जरी आपलं असलं, काही कामानिमित्त आपण गेलो तर शक्यतो आता पूर्वीसारखं शिल्लक ठेवण्याचा भाग घरामध्ये ठेवलं जात नाही. जेवण शिल्लक ठेवणे हा भाग शक्यतो घरामध्ये कुणाच्याही, म्हणजे आमच्याच नाही सगळ्यांच्याच घरामध्ये ती पद्धत आहे की बाबा शिल्लक काय ठेवायचं नाही, सगळं काय करायचं, संपवायचं. यामुळं स्वतःचं जरी घर असेल आणि कामानिमित्त आपण बाहेर गेलो तर येऊन झुणका भात करून खावा लागतो.
आता स्वतःचं घर जरी असलं, स्वतः कमवतो आपण जरी असलो, तरी अनपेक्ष राहिल्यानंतर काय होतं, तो झुणका सुद्धा आपल्याला जर आहे बाबा माझ्या नशिबात तेच म्हणून जर घेतलं तर अनपेक्ष राहतो. मग तेच अनपेक्ष सगळीकडे लावायचं. म्हणजे जेवणाच्या बाबतीत जसं आलं तिथं खरा संसार चालू होतो कधी, ज्यावेळी शेवेची इच्छा, शेव त्यावर होता ही ज्यावेळी इच्छा होती त्यावेळी संसार चालू होतो. मग संसार चालू होण्या अगोदर म्हणजे आगा उपजणे आणि नेमणे हे साची जो का मानणे तया जीव लोकू मी म्हणे संसार वन. माऊलींनी याच्यावर सुंदर दृष्टांत दिलेलं आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे की संसार खरं मानणं याला संसार म्हणतात. खरं मानणं अगा उपजणे आणि नेमणे, जन्माला येणं आणि मरण पावणं, हे साच जी जो का मानणे, साच म्हणजे खरं मानणं, खरं मानतो त्यालाच फक्त संसार म्हणतो. मग या पद्धतीनं पाहिलं आपण तर अनपेक्ष राहता येतं. मग ते तुकोबारायांनी याला सुंदर दृष्टांत दिलेलं आहे. ठेविले आणि ते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. याचा पूर्वार्ध आपण पाहिला तर हीच थोर भक्ती आवडते तेव्हा संकल्पावी माया संसाराची. संकल्पपूर्वक घरादारावर प्रेम करणं, पुत्रधिकांच्यावर, मुलामुलींच्यावर प्रेम करणं, आई वडिलांच्यावर संकल्पपूर्वक प्रेम करणं म्हणजे अनपेक्ष राहणं. आता अनपेक्ष राहणं याच्याबद्दल पाहिलं तर म्हणजे प्रेम करायचं आहे संसारावर, परंतु कसं करायचं आहे ते मिथ्यात्वानं करायचं आहे. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून. इथंपर्यंत पाहिलं तर फक्त काय शब्द आहे मध्ये, मिथ्या हे जाणून. आमचे गुरुवर्य पाठाच्या वेळी सांगतात काही शब्द ओवीमध्ये आहेत त्याच्या खाली अंडरलाईन फक्त केली म्हणजे त्या ओवीचा अर्थ लक्षात येतो. आता धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, मारून म्हटलेलं नाही, पिशून जायचं आहे. सर्व मिथ्या हे जाणून, फक्त मिथ्या शब्दाला अंडरलाईन करा की मिथ्या हे जाणून शरण रिगा देवास. त्या पद्धतीनं अनपेक्ष, ह्या पद्धतीनं अनपेक्ष राहतो. आता सुचिर दक्ष, सुचिरभूतता पाहिली तर सुचिरभूतता सकाळी वारकरी आहे, आंघोळ करतो आहे, गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिळवती गळारे. त्या पद्धतीनं शरीराची स्वच्छता व्हायची असेल तर सकाळी दररोज स्नान करावं, ही सुचिरभूतता झाली. आणि अंतःकरणाची सुचिरभूतता पण असावी, मनाची सुचिरभूतता पण असावी. ज्या पद्धतीनं मनामध्ये काही दोष निर्माण होतात. आता दोष पाहिले आपण तर मल आणि विक्षेप नावाचे दोन अंतःकरणामध्ये दोष येतात. विशुद्ध वासना अंतःकरणामध्ये आहेत, त्या वाढीस लागलेल्या आहेत, त्या जाण्यासाठी देवाचं नामस्मरण घेतो आहे. वेदविहित निष्काम कर्म आहे, ते निष्काम कर्म केल्यानंतर मल नावाचा दोष जो आहे तो मल नावाचा दोष काय होतो, मनामधून निवृत्त होतो. आणि वेदविहित निष्काम उपासना केल्यानंतर विक्षेप नावाचा अंतःकरणातील दोष निघून जातो. आणि तिसरा दोष राहतो तो आवरण नावाचा दोष. आता त्यासाठी सद्गुरूंची कृपा असावी लागते, गुरूंची कृपा असावी लागते आणि गुरूंच्या कृपेनं ते आवरण नावाचा दोष जातात. आता सुचिरभूतता अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे, कारण त्यावरच सगळा परमार्थ अवलंबून राहतो. अंतःकरण जर स्वच्छ निर्मळ असेल तर काय होतं, पुढच्या सर्व गोष्टी होत जातात. आता मल नावाचा दोष सांगितला वेदविहित निष्काम कर्म केल्यानंतर. आता वेदविहित निष्काम कर्म कोणत्या ठिकाणी होतं, सगळ्यात जास्त वेदविहित निष्काम कर्म हे वारीच्या ठिकाणी होतं. जी आळंदी पंढरपूर म्हणजे मी अनुभवलेलं सांगतो. आळंदी या आणि पंढरपूर वारीला आपण जातो तिथं निष्काम कर्म होतं. कोणीही कुणाला काही सांगत नाही किंवा कोणी पैशाचा मोबदला विचारलेला नाही, त्या ठिकाणी होतो. दुसरा सप्ताहाच्या ठिकाणी पाहिलं. यासाठी आळंदी म्हणजे वारीसाठी एवढ्यासाठी महत्त्व द्यावं लागतं, कारण सप्ताहामध्ये आपण थोडा काळ तर काय असणार संसारामध्ये जातो, परंतु वारीमध्ये आपण महिनाभर पाहिलं
तर संसाराचा विचार सुद्धा अंतःकरणाला शिवत नाही. अंतःकरणामध्ये संसाराचा विचार सुद्धा शिवत नाही. आणि काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधेसी. या दृष्टीने आपण वारीच्या ठिकाणी असतो. अंतःकरणातला दोष जो आहे तो घालवण्यासाठी वारी सारखं ठिकाण हे योग्यच आहे. का आहे? कारण त्या ठिकाणी शरीरानं आपण वारीमध्येच असतो, मनानं वारीमध्ये असतो. म्हणजे जे जे कर्म करतो ते भगवंतासाठीच कर्म करतो. आता त्यामध्ये परत कर्म जे आहे ते कर्मातली जर सूक्ष्मता आपण पाहिली तर वारीमध्ये सुद्धा दुसऱ्याला त्रास होऊ नये असं वागणं पाहिलं आपण तर अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. या सूक्ष्म गोष्टी त्या वारीमध्ये होतात. मग मल नावाचा दोष अंतःकरणातून निवृत्त झाला. विक्षेप नावाचा गोष्ट आहे, ध्यानधारणा करतो आहे आपण, उपासना करतो आहे भगवंताची, विक्षेप गेलेला आहे आणि आवरण जाण्याची तीव्र जी इच्छा आहे ती सद्गुरूंच्या कृपेनं आवरण नावाच्या दोषाची निवृत्ती व्हावी. आता दक्ष सुचिरभूतता झाली ही. आणि तिसरा शब्द आहे दक्ष. दक्ष संसारामध्येही असावं आणि परमार्थामध्ये त्याहीपेक्षा दक्ष असावं. कारण ज्यावेळी आपला पारमार्थिक साधना जी आहे ती पारमार्थिक साधना फलद्रुपतेकडे जात असते, त्याच वेळी काही गोष्टी ह्या संकट रूपानं आपल्यावर येत असतात. म्हणजे तुकोबारायांचा एक अभंग आहे की तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. हे ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये होत असतं त्यावेळी काय होत असतं, त्यावेळी भार घालण्याची वेळ ज्यावेळी येत असते त्याच वेळी अंतःकरणातील जे षड रिपू आहेत, काम क्रोध लोभ मोद मत्सर, जे लोभ असे जे षड रिपू आहेत ते षड रिपू काय होत असतात त्याच वेळी घालत असतात. आणि ते घालू नयेत यासाठी दक्ष राहावं. आता दक्ष त्यानं राहत असताना जो दक्ष कशामध्ये राहतो, पारमार्थ संसारामध्ये आपण दक्षच असतो. कारण 6ची टायमिंग धाराची जर असेल तर 5:30ला किंवा 5ला आपण धार काढत नाही. कारण 5:30ला किंवा 5ला काढल्यानंतर दुधामध्ये तोटा होणार आहे. कशामध्ये? दुधामध्ये तोटा होणार आहे. आपलं दूध थोडं कमी देणार आहे. ती गाय असेल, म्हैस असेल, त्यामुळं आपण त्या ठिकाणी दक्ष असतो. बरोबर 6ला तर 6ला टायमिंगला बरोबर धार काढतो. अनेक ठिकाणी समजा घात आलेली आहे रानामध्ये, अनेक शेतकरी उन्हातानाची पर्वा न करता, आता पेरणीचे दिवस आलेले, बैलांना दिवसभर सुट्टी नसते, त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे जो अवती असतो त्यालाही सुट्टी नसते. का नसते? कारण आता घातीचे दिवस, एखादं सरवाट जर लागलं तर केलेली सर्व मशागत ही काय होणार आहे, पूर्ण नाहीशी होणार आहे. पुढं उपयोग त्याचा काही होणार नाही. म्हणून दक्ष राहतो नेहमी शेतकरी. कशासाठी? घात मला साधली पाहिजे. रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा शास्त्र सांगतं, पूर्वी पार म्हण चालत आलेली आहे की रोहिणीला पेरणी केल्यानंतर मोत्याचा तुरा आपल्या हातामध्ये मिळतो. त्या पद्धतीनं तो रोहिणीपर्यंत पेरण्या करण्यासाठी दक्ष राहतो शेतकरी. संसारामध्ये सुद्धा धार कधी काढावी याचं मॅनेजमेंट आपण कामाचं घालत असतो दक्षतेने. म्हणजे संसारामध्ये तुकामाने होय ही तुकामाने होय हित तो व्यापार कराकार फाय शिकवावे. म्हणजे काय शिकवावं लागतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही संसारामध्ये, परंतु परमार्थामध्ये तसं घडेलच याची शाश्वती नाही. दक्षतापूर्वक पूर्वीपासून आतापर्यंत आपण पाहिलं तर संसारामध्येच आपण दक्ष राहतो. आता दक्षता जर पाहिली तर सुरुवातीपासून आपण पाहिलं तर दक्ष राहणं म्हणजे मी भगवंताची कोणत्या उपासना करावी या ठिकाणी दक्ष असावं. मी वारकरी आहे याचा अर्थ विठ्ठल कुळीचे दैवत. विठ्ठल कुळीचे दैवत सांगितलं आणि आता पुढं मृग नक्षत्र येणार आहे आणि त्या मृग नक्षत्राला
आमच्याकडे मिरगी माही असते. काय असते? मिरगी माही. आता तुमच्याकडे काय पद्धत माहिती नाही, परंतु कारण काय अरुण महाराजांनी अजून तसं काय आम्हाला सांगितलेलं नाही, परंतु आमच्याकडे मिरगी माही असते. त्यावेळी काय करायचं असतं की म्हसोबा असेल, आमच्याकडे मरगूबाई आहे, त्या देवीचा तो उत्सव असतो. एक मगदूम म्हणून एक कुटुंब आहे, म्हणजे ते घरानंच ते चालवत असतं. आणि ते चालवत असताना कसं की तो नैवेद्य खारा नैवेद्य लागतो देवाला, कोंबडा किंवा कोंबडी द्यावी. आता या ठिकाणी वारकरी सुद्धा घेऊन जात असतात. आता हे बरोबर आहे का? चुकीचं आहे, चुकीचं आहे. परंतु ते म्हणतात नाही, आमच्या वाडवडिलांवर जी चालत आलेलं आहे त्यामुळे हे केलंच पाहिजे. परंतु असे वारकरी आहेत की हे करत नाही. त्यांच्यावर काय परिणाम आहे का त्याचा? तळाशीकर महाराजांचं एक उदाहरण आपल्याला सांगतो की माजगाव पाटीला जे बाबळकाट नावाचं शेत आहे, त्या ठिकाणी पूर्वी जाधवगुरूंचे वडील काय करायचे की बकरं कापायची. त्या शेतामध्ये काही काम करायचं, त्यांचा पूर्वी घाणा होता. काही कार्य करायचं असेल म्हणजे दसरा झाला की पहिल्यांदा तिथं बकरं कापणे हा पद्धत होती. घाणा असायचा, घाण्याच्या अगोदर बकरं कापायची आणि काय करायची, ती सुरुवात कामाला करायची. जाधवगुरूंनी सांगितलेला दृष्टांत आहे का? गुरुजी म्हटले की महाराज ही पद्धत आम्हाला मान्य नाही, परंतु वडील ऐकत नाही, वडिलांना कोण समजावायचं? मग तळाशीकर महाराज वडिलांच्या जवळ गुरुजींच्या गेले आणि म्हटले ही पद्धत, घरामध्ये वारकरी आहात, परंतु गुरुजींच्या वडिलांनी त्यावेळी सांगितलं की त्या ठिकाणी म्हसोबा आहे आणि तो म्हसोबा आम्हाला काय करणार आहे, पुढं कार्य करू देणार नाही. त्यावेळी तळाशीकर महाराजांनी सांगितलं की काय करा, त्या म्हसोबाच्या समोरचा अंगारा आणा आणि तो काय करा, माझ्या अंगावर टाका. काय झालं तर काय होईल? महाराजांच्यावर येईल. बुवा म्हणायची त्यावेळी महाराजांना. काय झालं तर बुवावर येऊ दे. आता गुरुजींनी हेच पटवून वडिलांना सांगितलं. बरेच शेतकरी होते त्या भागात, म्हणजे फक्त ते जाधव घराणंच नव्हतं, अनेक शेतकऱ्यांनी मिळून ते कापायचं होतं. ते शेतकरी म्हटले काय, बुवाच्या अंगावर भंडारा टाकायचा नव्हे, आता बुवाला कोण नाही, चालतंय टाका त्यांच्या अंगावर, आमच्या कुणाच्या अंगावर टाकता कामा नाही, काय आलं तर ते बुवांच्यावर जाऊ दे. आता त्यानंतर ती पद्धत बंद पडली. पद्धत काय झाली, बंद पडली. विषय कसा आहे की दक्ष राहणं ही एक पद्धत झाली आणि याचा प्रयोग दुसरा झाला. तुम्हाला सांगतो की बारडवाडी या गावामध्ये गेली 36 वर्ष माही बंद झाली. सद्गुरू बापू महाराज तळाशीकरांनी माही बंद करून सप्ताह चालू केला. त्या ठिकाणी हाच प्रकार झालेला होता. म्हणजे बाबा काहीतरी देवतेला कापल्यानंतर कोपेल देव आणि काहीतरी हे होईल, परंतु ते महाराजांनी आपल्या अंगावर घेतलं. दक्षता राहावी यासाठी दक्ष राहणं म्हणजे कोणत्या देवेला आपण, कोणत्या देवतेची कशी उपासना करावी या ठिकाणी आपण दक्ष राहू. दुसरी गोष्ट आहे, तो भगवंत आहे, तो कसा आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप गुण वर्ण जेते, तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे धुरी चारोनिया. तो देव भगवंत कसा पाहिजे आहे, वेदानं त्याला वेदगम्य असावा, शास्त्रानं त्याला मान्यता दिलेली असावी, संतांनी त्याला अनुभवलेलं असावं, असा वेदगम्य भगवंत आहे, त्याची उपासना आपण करावी. दक्षता याला म्हणतात. की कोणत्या देवतेचे आपण दर्शन सुद्धा घेताना, म्हणजे ज्यावेळी मंबाजी बुवा आणि तुकोबारायांना ज्यावेळी दिवाणात त्यांच्या खटला भरला आणि वह्या बुडवण्याचा आदेश देण्या अगोदर ज्यावेळी तुकोबाराया वह्या आपल्या ज्या घेऊन आहेत त्या ज्ञानपीठाकडे, म्हणजे जे धर्म जे प्रमुख आहेत त्या धर्म प्रमुखांच्याकडे जात असताना, रामेश्वर भट्टांच्याकडे जात असताना मग तुकोबाराया एका म्हसोबाच्या पाया पडलेले आहेत. आणि ते म्हसोबाच्या पाया पडताना लोक म्हटले आता काय झालेले आहेत, बुवांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. परंतु बुवा तुकाराम महाराज ज्यावेळी पाया पडले त्यावेळी पाया पडत असताना हे भगवंता
पांडुरंगा म्हणून पाया पडले, रामकृष्ण हरी म्हणून पाया पडले. म्हणजे इतर देवतेंच्या पाया पडत असताना अंतःकरणामध्ये तो भगवंत माझा पांडुरंगच आहे हे म्हणून पाया पडणं, याला दक्षरान म्हणतात. आता दुसरी गोष्ट येते दक्षतेमध्ये, की कोणत्या ठिकाणी दक्ष असलं पाहिजे, तर गुरु करत असताना सुद्धा दक्षता असावी. गुरु कसे असावेत? विचारसागरामध्ये सांगितलेले आहे, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असावे. आपली तळाशीकर महाराज नेहमी म्हणायचे की सोनं घ्यावं घासून आणि गुरु करावा पुसून. म्हणजे त्यांची कीर्तनं जी आहेत त्या कीर्तनामध्ये काही गोष्टी आहेत, त्यामध्ये सांगितलेले आहे की गुरु श्रोत्रिय असावा. कशासाठी गुरु श्रोत्रिय असावेत? एखादी शिष्याला शंका आली तर त्याच ठिकाणी त्या शंकेचं काय करावं? निरसन करता आलं पाहिजे. ब्रह्मनिष्ठ असावेत. शिष्याच्या अंतःकरणामध्ये भेद आहेत, ते भेद अंतःकरणातील नष्ट व्हावेत याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे असावेत. कदाचित शिष्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ नसली तरी चालेल, म्हणजे शिष्याचं लग्न झालेलं नाही, त्यासाठी गुरु तळमळत आहेत, अशा गोष्टी नसल्या तरी चालेल, परंतु अंतःकरणामध्ये जे भेद आहेत ते भेद घालवण्याची दृष्टी गुरूंच्याकडं असावी. आणि कृपाळू असावीत. माझा शिष्य आहे, तो शिष्य या संसार चक्रातून मुक्तच झाला पाहिजे, अशी नेहमी तळमळ असावी गुरूंच्या अंतःकरणामध्ये. आणि अशा ठिकाणी दक्ष असावं. मग ते भगवंत म्हणतो की दक्ष आणि उदासीनो गतव्यता. आता उदास असावं. श्लोकाचा अर्थ बारकाईनं आपण पाहिला, बारकाईनं चिंतन केलं तर तुकोबरायांचा एक अभंग आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. म्हणजे गाथ्याचं चिंतन आणि भगवद्गीतेचं चिंतन. अनेकांना असा प्रश्न आश्रमामध्ये अनेक लोक असे विचारतात पण, की तुकोबरायांना जो पंचमवेद गाथ्याला म्हटला जातो, तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये काय नाही असं नाही. अनेक श्लोक जर पाहिले तर एका श्लोकावर किंवा एका अध्यायावर सुद्धा एक अभंगामध्ये सूत्ररूपानं तुकोबरायाने सांगितलेलं आहे, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मधनु. आता शास्त्र सांगतं काय? विचारसागरकार सांगतात की वैराग्याची व्याख्या इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. परंतु सूत्र सांगतं काय? कारण सूत्रम सूत्रो विदो विदोह असं सांगितलेलं आहे. एखादा संत महात्म्याला किंवा एखाद्या कवित्वाला किंवा एखादा जो संस्कृतचा संहिता करणारा जो व्यक्ती आहे त्याला एखादी गोष्ट, एखादं अर्ध अक्षर जरी एखाद्या श्लोकामधलं कमी झालं तरी अपत्य प्राप्ती एवढा आनंद होतो, अर्ध अक्षर. आता हीच व्याख्या भक्ती ते नमन एवढंच सांगितलेलं आहे तुकोबरायांनी. आणि वैराग्य तो त्याग. वैराग्याची व्याख्या काय सांगितलेलं आहे? त्यागम इति वैराग्यता. त्याग ही बुद्धी ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला वैराग्य म्हणतात, सूत्ररूपाने सांगितलेले. त्या पद्धतीनं भक्त ऐसे जाना जे देही उदास, देहावर उदास जे आहेत. आता देहावर उदास कशा पद्धतीनं असावं? उदास शब्द पुढे आलेला आहे म्हणून सांगतो आहे की देहावर उदास अनेक गोष्टींनी होता येतं. सायंकाळी 7 वाजता अनेक लोक देहावर उदास असतात. अनेक लोक काय असतात? देहावर उदास असतात. अनेक लोक की अलीकडं काही इंजेक्शन मिळतात, काही टोचली की 1-2-3 दिवस देहावर उदास राहतात. ती देहावर आहेत काय नाहीत याचं भान राहत नाही. का राहत नाही? कारण आता हा अर्थ अभिप्रेत आहे का इथं? नाही. सदसद विवेक बुद्धी अंतःकरणामध्ये जागृत असताना जो देहावर उदास आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेक आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे आणि तो देहावर उदास आहे, म्हणजे कसा उदास आहे तो? जो देही उदास, म्हणजे हा देह नाशिवंत आहे, कधीतरी जाणार आहे हे जाणतो आहे. त्याचबरोबर फक्त जाणतो नाही,
हा देह मरण माझे मरून गेले मज केले अमर. तुकोबारायांचं जर काही उत्तरार्धातले अभंग जर पाहिले तर त्यामधून लक्षात येईल की देह हा माझा नाहीच आहे असं अभंगामध्ये सांगितलेलं आहे. मग हे सांगत असताना विवेकबुद्धी अंतःकरणामध्ये जागृत ठेवून कुठलंही व्यसन न करता जो विवेक बुद्धीनं देहावर उदास आहे. आता हा देहावर उदास सहजासहजी होता येतं का? या देहावर, कारण अनेक ठिकाणी आपण पाहिलं क्षणोक्षणी हाची करावा विचारा करावा या पार भवसिंधू ना असिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या जरी गोष्टी असल्या तरी ह्या देहाला पहिल्यांदा जाणलं पाहिजे. आता ह्या देहाला जाणत असताना काही गोष्टी पंचमहाभूत सांगितलेले, पंचप्राण सांगितलेले, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, अशा अनेक गोष्टीपासून काय होतो? देह तयार होतो. जो जन्माला देह आलेला आहे तो कधीतरी मृत्यू पावणार आहे. आणि हे अंतःकरणामध्ये ठाम विचार अंतःकरणामध्ये ठेवून पुढे वाटचाल करतोय. म्हणजे मरण कधी आहे मला कळणार नाही, उद्या मरण आहे, काही क्षणात पुढच्या मरण आहे असं ठेवून ज्यावेळी, एक उदाहरण छोटंसं नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे म्हणून देतो. म्हणजे सत्कर्म कधी होतं अंतःकरणातून याची गोष्ट सांगतो की नाथ महाराज असे प्रवचनातून सांगत असतात की भगवंताच्या मनामध्ये आल्यानंतर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होत असतात. बऱ्यापैकी एक भाविक असतो, प्रवचनाला आलेला असतो आणि तो ऐकतो आणि ऐकत असताना एवढा मंत्रमुग्ध होतो. खरोखर भगवंताची जर कृपा झाली तर आपल्याला काय होईल? अशक्य ते काय तुम्हा नारायणा, तुकोबराय सुद्धा म्हटलेलं आहे. मग ही कृपा होण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे ह्या विचारामध्ये तो घरी जात असतो. आणि जाता जाता मनामध्ये विचार येतो की एक पंचांगकर्ता असतो, त्या पंचांगकर्त्याला आपलं भविष्य विचारावं. खरोखरच माझ्या काय आहे जीवनामध्ये भगवंत प्राप्ती आहे. आता हे पंचांगकर्त्याला विचारावं का नाही ही गोष्ट वेगळी आहे, परंतु विचाराया जाऊन तू. आणि त्या पंचांगकर्त्याला विचारल्यानंतर तो पंचांगकर्ता सांगतो की आहे तुमच्या प्राप्ती, परंतु तुम्ही सत्कर्म केलं पाहिजे. आता हे सत्कर्म कसं करावं म्हणून तो परत काय करतो? नाथ महाराजांच्याकडे येतो आणि नाथ महाराजांच्याकडे गप्पा मारत असतो. महाराज मला सत्कर्म मला करायचं आहे आणि सत्कर्म करण्यासाठी काहीतरी मला सुचवा. तुमच्याकडून हातून सत्कर्म होतं अशी मला ऐकायला मिळत आहे, मग तुम्ही कसं जगता? नाथ महाराज त्याचा हात समोर घेतात. तुला पंचांगकर्त्यानं काय सांगितलेलं आहे की तुझ्या भगवंत प्राप्ती आहे, परंतु मी तुला सांगतो आहे की तुझं 8 दिवसामध्ये मरण आहे. किती दिवसामध्ये? 8 दिवसामध्ये मरण आहे. त्याला धक्का बसतो. तो म्हणतो 8 दिवसामध्ये मरण आहे. नाथ महाराज सांगितलेलं आहे. आता बऱ्यापैकी लोकांच्या मध्ये ख्याती असते नाथ महाराजांची, कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. नाथ महाराजांची बऱ्यापैकी ख्याती असते आणि तो मनामध्ये विचार करतो आता काय करायचं. आणि त्या विचारानं तो एवढा होतो की अनेक दुष्कृत्य आहेत, ती दुष्कृत्य काय करतो? तो घरामध्ये गेल्यानंतर चिडचिड करण्याचं सोडून देतो. चांगल्याच गोष्टी कशा होतील? 8 दिवसानंतर काय? आपला मृत्यू आहे. चांगल्या जेवढ्या गोष्टी होतील, जेवढा आपला संत संघामध्ये किंवा नामस्मरणामध्ये भगवंताच्या लीलेमध्ये काय जेवढा काळ व्यतीत होईल तेवढा काळ काय करावा? आपण व्यतीत करावा असं त्याच्या अंतःकरणामध्ये सारखी हुरहुर लागते. 8 दिवस कधी जातात लक्षात येत नाही. आणि 9व्या दिवशी 8व्या दिवशी झोपतो. आता आपलं मरण आहे, नाथांनी सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर झोपतो. 8 दिवस सात्विक कार्य सर्व झालेलं असतं, संतसंग झालेला असतो, देवाचं नामस्मरण झालेलं असतो. आणि 9व्या दिवशी ज्यावेळी उठतो तेव्हा अरे मी जिवंत आहे लक्षात येतं त्याचा, परंतु काय झालेलं आहे? माझं मरण झालेलं, मी मृत्यू पावलेला नाही आहे. तसा ताडकन उठतो मी नाथ महाराजांच्याकडे जातो आणि म्हणतो महाराज तुम्ही सांगितलेला काय झालेलं आहे? खोटं झालेलं आहे. कारण 8 दिवसामध्ये काय झालेलं आहे तुमचा? मला सांगितलेलं आहे तुम्ही की मरण माझं आलेलं आहे. मरणाची गोष्ट बाजूला ठेवून नाथ महाराज म्हणतात, परंतु या 8 दिवसामध्ये तू काय काय केलंस आणि काय काय लक्षात ठेवलंस हे सांग.
तो म्हणतो 8 दिवसामध्ये लक्षात ठेवण्याची गरजच लागली नाही, कारण खोटं बोलण्यासाठी लक्षात काही गोष्टी ठेवाव्या लागतात. मी खरंच बोलत गेलो. पहिली गोष्ट सुरुवात इथून केली. का केली? कारण खरं बोलण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. खोटं बोललो तर लक्षात ठेवावं लागतं काय खोटं बोललो ही. त्यामुळे मी खोटं कुणाशी बोललो नाही. घरामध्ये चिडचिड अजिबात केली नाही. सत्कर्मामध्ये भगवंताचं नामस्मरण घेतलं. तुमच्या प्रवचनाला श्रवणाला येत होतो. काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या सगळ्या सात्विक केलेल्या आहेत. मग आज तुला कसं वाटलं की अंतःकरणातून समाधान वाटलं. म्हणजे अंतःकरणातून समाधान कधी वाटतं? ज्यावेळी सात्विक कर्म आपल्याकडून होत असतं. म्हणजे जो देहावर उदास होऊन जे कर्म केलेलं आहे, पुढं माझं मरण आहे या दृष्टीनं मी काय केलेलं आहे? उदासीनो गतव्यता. उदासीनं मी काय केलेलं आहे? भगवंताचं नामस्मरण केलं आहे. हा देह कधीतरी जाणार आहे ना, जाऊ दे. परंतु या देहावर प्रेम करण्यापेक्षा भगवंतावर प्रेम मी केलेलं आहे. उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समीप्रिया. जो आरंभ करतो आहे आणि जो शेवट करतो आहे तोही कसा आहे? भगवंताला स्मरूनच करतो आहे. उदाहरण छोटंसं देतो आपल्याला की काही चांगलं काम झाल्यानंतर काय होतं की मी केलेलं आहे असं वाटतं आपल्याला. उदाहरणामध्ये लक्षात घ्या की आता परवा ऊस तोडणी आपली झालेली आहे. मी शेतकरीच आहे त्यामुळे शेतातील बरीच उदाहरणं येतात की परवा ऊस तोडणी झालेली आहे. अनेक लोकांना कसं झालं की त्यावेळी कारखान्याने सांगितलं होतं की 30% घट होणार आहे. त्या पद्धतीनं 30% घट झाली. परंतु काही हुशार शेतकरी होते त्यांना आणि ज्यांचं प्लॅनिंग बरोबर होतं त्यांना घट झालेली नाही. ॲव्हरेज आहे तसं पडलेलं आहे. आता त्या शेतकऱ्यांनी काय म्हणावं की पठ्ठ्यानं रावलो म्हणून काय झालं? शेतामध्ये उत्पन्न व्यवस्थित मिळालं. उदाहरण माझंच देतो, आमचंच देतो, लक्षात घ्या. आमचं क्षेत्र सगळं महापुराखाली आहे. म्हणजे एकही गुंठा असं नाही की ज्या ठिकाणी महापूर येत नाही. एखाद्या वर्षी महापूर ज्यावेळी वाढतो त्यावेळी काय झालं की नैसर्गिक आपत्ती आली. भगवंताच्या मनामध्ये होतं तेवढाच ऊस होणार आहे. आणि एखाद्या वर्षी महापूर कमी आला. 2019ची गोष्ट सांगतो तुम्हाला. 19ला महापूर आला. 8 दिवस राहिला शेतामध्ये. म्हणजे पिकं 8 दिवस पाण्याखाली होती. तरीसुद्धा ऊसांना मार बसलेला नव्हता. आणि 2021लाही महापूर आला. कधी आला तो? ज्यावेळी तुमच्या भागामध्ये रोपा चालू होत्या त्या काळातच महापूर खाली आला. आणि त्या महापुरानं असं केलं की 2च दिवस महापूर शेती पाण्याखाली 2च दिवस फक्त राहिली. परंतु 50% उत्पादन घटलं. आता त्यावेळी मात्र माझ्यासुद्धा मध्ये आलं की ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. 19ला वाटलं नव्हतं. 8 दिवस जरी महापूर आला तरी वाटलं की बाबा आमचं शेत कशाच्या वर होतं? पाण्याच्या वर शेंड तरी होतं. म्हणून काय झालेलं आहे? शेती वाटलेली आहे. मग जो आरंभ आहे म्हणजे पीक करतानाच हे भगवंताला स्मरून केल्यानंतर ते राखायचं काय नाही, ते भगवंताकडं सोपवावं. म्हणजे जो मग काय होतं की एखादा हातून दुष्कृत्य जरी झालं तरी त्याचं पाप लागत नाही. स्मरून जर भगवंताला केलं तर. आणि एखादं पुण्य जरी झालं तरी त्याला पुण्य ते लागत नाही. गायीची तृष्णा आरो का व्याघ्रा विष होऊनी मारो ऐसे नेनची करो तोय जैसे. म्हणजे नदीप्रमाणे प्रवाहित जीवन भक्ताचं असावं. एखाद्या घाटावर गेल्यानंतर गायीची तृष्णा हरते. म्हणजे गाय तिथं तृप्त होते. मग त्या नदीच्या दृष्टीने काय आहे? ते पुण्यकर्म आहे. आणि वाघामध्ये हा हिंस्र प्राणी आहे म्हणून काय करावी याची तहान भागवू नये असं गायीला वाटत, पाण्याला वाटत किंवा नदीला वाटत नाही. तसं भक्ताचं जीवन असावं की माझ्या जीवनामध्ये जे सर्व कर्म करतो आहे ते भगवंतालाच अर्पण करतो आहे. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी. अशी वृत्ती ज्यावेळी होते, याला शास्त्रामध्ये बाद समान अधिकरण म्हणतात
की अंतःकरणातील संसाराची बाद वृत्ती व्हावी आणि ती परमेश्वराकडं लागावी, अशीच वृत्ती सर्वांची भगवंताकडं लागावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा सर्व तुमच्या रसिकांच्या, सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून ब्रह्मीभूत तळाशीकर महाराजांच्या चरणी अर्पण सेवेला पूर्णविराम देतो.